नमस्कार, मी तुमची होस्ट गोल्डी। आज आपण अगदी फर्स्ट क्लास फणसाचं लोणचं करणार आहोत। कारण आत्ताचा जो फणस मिळतो ना कच्चा, तो खूप छान असतो आणि करकरीत कैऱ्या मिळतात। तर आज आपण फणसाचं प्रत्येकजण फणसाचं लोणचं वेगवेगळ्या पद्धतीने करतात। तर आता फणसाच्या लोणच्याला काय लागतं ते बघून आपण स्वयंपाकघरात जाऊया आणि मग तुमच्याशी बोलता बोलता सांगते की फणसाचं लोणचं वेगवेगळ्या पद्धतीने कसं केलं जातं ते। प्रत्येकाची पद्धत वेगळी असते। आधी स्वयंपाकघरात जाऊन सामान बघूया। या बाजूला एक कढई ठेवलेली आहे मी आणि मी त्या कढईखाली गॅस लावून देणार आहे। म्हणजे काय होईल मी लायटर सापडत नाही आहे, माझं लायटर सापडलं तर लावते गॅस। हां, या तेलाच्या कढईखाली मी गॅस लावला। हे तेल बघा मी गरम करून घेते। खूप जण तेल याचं वापरतात, मोहरीचं, पण आपण मोहरीचं तेल वापरत नाही। आपण महाराष्ट्रीयन लोक, त्यामुळे आपल्याकडे सरसोचं तेल जास्त खाल्लं जात नाही। आता ही दुसरी कढई पण मी इथे ठेवली या गॅसवर। ही पण कढई मी गरम करायला ठेवली आहे, बरोबर आहे। आता आपण चलूया आपल्या मसाल्यांकडे, काय काय मसाले लागतात ते। हे अगदी व्यवस्थित आहे। हे आहे तिखट आणि हे काश्मीरी लाल तिखट। हे घरचं तिखट आहे, हे काश्मीरी लाल तिखट आहे, त्यामुळे यांनी रंग फार छान येतो। आणि हे लोणच्याचा मसाला आहे जो मी घरी करून घेतला। म्हणजे हळद, मोहरी दळून त्याचं काढून सगळं, आणि हे सगळं भाजून तयार करून ठेवला। या लोणच्याला शोप लागते म्हणून शोप घेतली आहे। हिंग भरपूर लागतो, हिंग घेतला। ही हळद आहे, हे मीठ आहे। आणि आता माझ्याकडे हे या लोणच्यात घालायला भाजलेल्या मेथीची पावडर आहे। ती मी काढली नव्हती, ही मी मेथीची पावडर भाजलेली ही काढून घेते। ही खूप जास्त लागत नाही, पण जेवढी आहे तेवढी आपल्याला लोणचं जास्त आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं आपण करतो आहे फणसाचं लोणचं। मग फणसाचं काय केलं तर मी हा अर्धा किलो फणस बाजारातून आणून कापला आणि हा फणस मी तळून घेतला। हा तळलेला फणस आहे, मऊ झालेला। काही लोकांची काय पद्धत असते की फणस कापायचा, तो उकडवायचा, 2 दिवस उन्हात वाळवायचा, हळद आणि मिठाच्या पाण्यात उकळून 2 दिवस वाळवायचा आणि मग त्याचं लोणचं करायचं। तेही लोणचं टिकतं वर्षभर। पण आपलं हे लोणचं जे आहे ना, हे मुळीच खराब होणार नाही। आणि अर्धा किलो लोणचं असल्यामुळे अर्धा किलोच कैरी मी छान किसून घेतलेली आहे। त्यामुळे लोणचं आपलं अर्धा किलो हा फणस आणि अर्धा किलो ही कैरी, या दोन्ही गोष्टी तुम्ही पाहू शकता। तेल मी गरम करायला ठेवलं आहे। तर तुम्ही म्हणाल ही कढई कशाला गरम करायला ठेवली आहे, तर बघा आता ही कढई छान सणसणून तापू द्यायची आहे आपल्याला। आणि मग या कढईमध्ये हे सगळे मसाले एकत्र करायचे। तर ही कढई आता छान तापली आहे की नाही ते बघूया जरा, कारण मग काही जळायला नको आहे। आपलं जर सगळं जळलं तर ते लोणच्याला जळकट वास येतो। म्हणून कढई मस्त तापली आहे। मी आता गॅस कमी करते, कढईमध्ये मीठ टाकते आधी। गॅस कमी करूनच या सगळ्या गोष्टी करायच्या। मीठसुद्धा, मिठामध्येही मॉइश्चर असतं एवढं लक्षात ठेवा। त्यामुळे मीठसुद्धा अगदी छान त्या गरम कढईत टाकून घ्यायचं। थोडासा गॅस वाढवते। तिखट वगैरे टाकताना मात्र गॅस तुमचा कमीच हवा। आता हे मीठ आपलं तयार झालेलं आहे, अगदी छान। हे मीठ आता काढून घेते। कारण आपल्याला पाण्याचा एकही थेंब नको, आपण हे तळून घेतलेलं आहे। आपला
बघा तिखटातलं मॉइश्चर हे निघालं. ताबडतोब हे तिखट आता काढून घ्यायचं. हे घरचं तिखट टाकलंय. हेही मी काढून घेतलंय. आता आपण आपला हा मसाला टाकूया. 2 वाट्या मसाला मी घेतला. 1 वाटी मसाला फणसासाठी होता, 1 वाटी मसाला कैरीसाठी होता. तेल मी गरम करायला तिकडे ठेवलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि आपल्याला गरम तेल या मसाल्यावर घालायचं आहे. अगदी तात्पुरतंही फणसाचं लोणचं करतात, पण म्हणजे ते आता असं तात्पुरतं खाण्यापुरतं. पण हे जे फणसाचं लोणचं मी तुम्हाला जो फणस तळून सांगितलं आहे, हे साधारणपणे MP साईड UP साईडकडे करतात. पण त्यांचं लोणचं 2-2, 3-3 वर्ष खराब होत नाही. आता फणसाच्या लोणच्यात मला शोप आवडते आणि शोप खरंच खूप छान लागते. शोप छान भाजून घेऊया. फणसाचं लोणचं खातानाही शोप इतकी सुंदर लागते, खूप छान मुरते, आंबट आणि त्याची खूप छान चव. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जळती लागत नाही. ही शोप आपण फणसाच्या लोणच्यात टाकली ना तर अजिबात जळती लागत नाही. बरेचदा लोकांना वाटतं लोणचं खावं, पण लोणचं खाल्ल्यानंतर जळती लागते, लोक जरा हे होतात, तर ते अजिबात होत नाही. ही आपली छानपैकी शोप आता मस्त भाजून घेते. आता ही शोप भाजून झालेली आहे, मी काढून घेते. चटकून राहिली कारण ती शोप याच्यात. आता बघा, हळद लागलीच जळायला सुरुवात होते, हिंग लागलीच जळायला सुरुवात होतो. गॅस बंद करायचा आणि नुसत्या गरम कढईमध्ये या हळद हिंगाला फिरवून घ्यायचं. गॅस माझा बंद आहे. आता हे लागलीच मी काढून घेतलं. रंग नको बदलायला ना माझ्या लोणच्याचा, म्हणून. आपण मसाल्याचे जे पदार्थ घेतले आहेत आणि ही मुळातच ही भाजूनच केलेली आहे मी, मेथीची पावडर. पण तरीही थोडीशी म्हणजे लोणच्याला बुरा नको यायला म्हणून एकदा आपण हिला गरम कढईत टाकून पुन्हा एकदा करून घेऊ, कारण मेथीनं जळते. मग जळत्या मेथीचा कडवट वास खूप लागतो. सगळ्यात शेवटी हा एक कार्यक्रम असतोच. मस्त मेथीचा वास आला. आता हे सगळं आपण आपल्या एका मोठ्या ताटात घेतलेलं आहे. आपला हा अगदी मस्त तयार झाला आहे. गरम आहे थोडासा, असं मिक्स करून घेते. आपण यामध्ये या फणसाच्या
तळलेला हा फणस टाकू. बघा या तळलेल्या फणसामध्ये किती तेल आहे. ते तेल सगळं हे मसाला घालून मी पुसून घेते. आता तेलाचा एकही थेंब आपला वाया जाऊ द्यायचा नाही. आणि या लोणच्याला तेल भरपूर लागतं, एवढं लक्षात ठेवा. आपण याच वाट्यामध्ये सगळं लोणचं एकत्र करणार आहोत. मग त्यावेळेस त्यावर मी ते तेल टाकीन. आणि आता ह्या एकदा फोडी मी थोड्या मिक्स करून घेते. या फोडींना आता पाणी सुटणार नाही, कारण फोडी आपण तळून घेतल्यात तेलामध्ये आधीच. आता या लोणच्याला मिठामुळे पाणी सुटलंच पाहिजे. मग आता ह्याच्यामध्ये आपण टाकतो आहे कैरीचा किस. अगदी घरगुती पद्धतीचं लोणचं मी तुम्हाला दाखवलं आहे. आणि अजिबात काळजी करू नका, काहीही वाया जाणार नाही, काहीही खराब होणार नाही, काहीही सडणार नाही. ही जी पद्धत आहे या पद्धतीने तुम्ही करा. लोणच्याचा मसाला मी घरी केला होता, पण तुम्ही बाजारात गेलात तर जर शक्यतो तुम्हाला मिळालं तर बेडेकर आणा. खूप वर्ष मी तेच वापरते आहे. नाहीच मिळालं तर मग आता गोष्ट वेगळी आहे. पण पेडेकरचं लोणचं जर रेडीमेड त्या पॅकेट्स आणून ठेवलेत तुम्ही, तर ते अगदी हिरव्या मिरचीचं लोणचं केलं तरी त्याला कामी येतं. पण हे आंब्याच्या लोणच्याचा मसाला वेगळा असतो, तो त्यांचा मिळतो खूप छान, तो तुम्ही आणू शकता. मुद्दाम तुमच्यासमोर ही रेसिपी करते. थोडा लॉंग रेसिपी झाली मला माहीत आहे, पण जर तुम्ही नीट ही पाहिलीत ना तर तुमचं बिघडणार काहीच नाही. हे लोणचं खरं तर मी असं एकत्र करून वाट्यात ठेवते आणि मग वाट्यात तेल टाकते आणि 2-3 दिवस हे लोणचं मी वाट्यातच ठेवते आणि मग चमच्याने हलवते आणि 2-3 दिवसानंतर मी छानपैकी एका बरणीत त्या लोणच्याला भरून ठेवते. हे लोणचं माझं कधी खराब होत नाही किंवा झालं नाही, आजपर्यंत नाही झालं आहे. आता बघा सगळा मसाला प्रत्येक फोडीला लागलेला आहे आणि इतकं सुंदर हे लागतं. म्हणजे फणसाच्या जे केस असतात ना ते सगळे, किंवा फणसाचे आपण रेषे म्हणूया, कैरीच्या रेषात इतके सुंदर मिसळतात. आ हा हा हा. आणि मग ती फणसाची फोड घेतली की तुम्हाला भाजीची सुद्धा गरज नाही. माणूस भाजीच खात नाही हे फणसाचं लोणचं घेतलं खायला तर. आता तुम्ही बघू शकता मी सगळं अगदी व्यवस्थित केलेलं आहे. तेल गरम झालं माझं, मी तेलाखालचा गॅस बंद करून टाकला. खूप छान याचा वास येतो. आता हा फक्त थोडासा जो मसाला आहे हा माझा मी डाव्या हातावर टाकते आणि फक्त चव घेणार आहे. मीठ अतिशय सुंदर या लोणच्यात पडलं आहे. जसे जसं या कैरीला पाणी सुटेल तसं तसं ते मीठ छान मुरत जाईल. हे ताट मी आता उचलून ठेवते. थोडंसं लोणचं खाली पडलं. आणि एक लक्षात ठेवायचं की मीठ नेहमीच लोणच्याला जास्त लागतं ज्यावेळेस आपण लोणचं टाकतो त्यावेळेस.
तर आता यामध्ये आपल्याला टाकायचे तेल. या मिठाने आता कैरीला पाणी सुटेल. ही गरम तेलाची कढई मी तुमच्या समोरच आणली आहे आणि हे लोणचं इथेच आहे. जवळपास अर्धा किलोच्या जवळपास मी हे तेल यात टाकलं आहे. आता हे सारं तेल कैरीचा किस आणि फणसाचं लोणचं फणस पिऊन टाकतं. जेवढं तेल तुम्ही टाकाल तेवढं ते पिईल आणि जसं जसं ते थंड होतं त्याचं तेल वर येतं. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या बरणीत याला भराल, कारण याला आता 3 दिवस मला बाहेर ठेवायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही याला बरणीमध्ये भराल त्यावेळेस हे बघा, तुम्ही आत्ताच एवढं तेल टाकल्यानंतरही तेल पिलेलं आहे. जेव्हा तुम्ही याला एखाद्या बरणीमध्ये भराल या फणसाच्या लोणचाला, त्यावेळेस खूप छान असं एक थोडंसं तेलाचं तवंग वर येईल या पद्धतीने. कारण मी ते बघते तेल तसं नाहीच निघत, तर तेल पिलेलं आहे त्याने आता. तर फणसाचं लोणचं आपलं अगदी खूप मस्त झालेलं आहे. आणि अजून 1 चमचा तेल फक्त यात टाकते, 1च चमचा तेल. माझ्या हिशोबाने ते कमी झालेलं आहे. आता कढईत जे तेल उरलं आहे ते सगळं तेल या लोणच्याला लागणार आहे. जवळपास अर्धा किलो लोणच्याला मी 3 पाव तेल वापरलेलं आहे. तर फणसाचं लोणचं आपलं तयार झालं आहे. अगदी नेहमीच आंब्याचं मिरचीचं खाल्लं पाहिजे असं काही नाही. हा एक वेगळा प्रकार मी तुम्हाला दाखवला आहे. तुम्हाला जर आजची माझी फणसाच्या लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा आणि तुमच्या गोल्डीला छान छान कॉमेंट्स पास करा. खा, खिलवा आणि तुमच्या गोल्डीला छान छान कॉमेंट्स जरूर पास करा. एकदा तुम्ही हे लोणचं करून पहा आणि आवडली असेल रेसिपी तर लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट जरूर करा. हे फणसाचं लोणचं 2 वर्ष टिकतं याची गॅरंटी मी तुम्हाला देते. धन्यवाद, तुम्ही माझी रेसिपी शांततेने पाहिली.